तुम्हाला वाटत असेल की मी स्वीट शॉपमध्ये काय करायचं, तर आज आहे मंगळवार. मला वाटलं चला आज हनुमान दादाला आपण मोतीचूरचे लाडू दाखवू. येऊन पाहते तर काय मंदिर बंद. मग ठरवलं चला आता शनी मंदिरामध्ये जाऊ. खूप दिवसापासून गेलो नाही, त्यांच्यासमोर यायची काही हिंमत होत नव्हती. मग आज फायनली आले. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज माझं सगळं आवरून पाणी घेऊन आणि तांबे घेऊन निघाले मंदिरामध्ये. सकाळी उठल्यापासूनच एन्झायटी फील होत होती, तर मग मला वाटलं आज काहीतरी गडबड आहे. तर मग लक्षात आलं अरे आज मंगळवार आहे आणि मंगळ आहे माझ्या कुंडलीमधला खराब. तर म्हटलं चला आज मंगळवार आहे तर आपण मोतीचूरचे लाडू दाखवून जेणेकरून हनुमान दादा थोडेसे आपल्यावर खुश होते ना आणि मंगलचा थोडासा कर कमी होईल. मोतीचूरचा डब्बा घेऊन मी निघाले आता मंदिरामध्ये. आता वाजलेले 4:45 आणि आता मंदिर ओपन आहे का नाही हा थोडासा प्रश्न. अरे हे ओपनच नाहीये, कारण 5 वाजेच्या नंतर ओपन. मग काय लाडूचा डब्बा दिला डिक्कीमध्ये ठेवून आणि निघाले आता शनी मंदिरामध्ये. अगोदरच्या खूप व्हिडिओमध्ये मी हे मंदिर तुम्हाला बाहेरून दाखवलं, पण आज जायची माझी हिंमत आतापर्यंत झाली नाही. म्हटलं चला आज जाऊनच येऊ आणि शनी देवाला विचारून येऊ काय प्रॉब्लेम आहे, का 7:30 मध्ये मला इतका त्रास देत आहे. हिंमत होईल का नाही माहित नाही, आता बघू काय होते ते. माझ्या अगोदर एका काकाने नंबर लावलेला होता, त्यांची बारी झाली की मग माझी. तुम्हाला पण शनिदेवाची भीती वाटते का? हो, मला पण खूप वाटत होती, पण आता 7:30च्या नंतर जरा कमी झाली. शनिदेवाची दृष्टी माझ्यावर पडण्याच्या अगोदर मी पळाली आता तिथून आणि मी चालले आता माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला. हो हेच आहेत माझे बेस्ट फ्रेंड. 7:30 मध्ये सगळ्यात जास्त आधार तर मला यांचाच होता. आज मी पुण्यामध्ये एकटी राहतात आणि हे फक्त यांच्यामुळे मी करू शकले, कारण मला शनीच्या 7:30 मध्ये इतका त्रास होत होता. म्हणतात ना ज्यांचं कोणी नसतं त्यांचा देव असतो, आणि हे खरं. इव्हिनिंगच्या टायमिंगला कोणी नसतं, मग त्यामुळे आपल्याला टाइम भेटतो ना, आपल्याला आपलं घरानं सांगता येतं. घरानं सांगितल्यानंतर आणि एक माळ जप केल्यानंतर मी निघाले आता हनुमान मंदिरामध्ये. आणि हे काय हनुमान मंदिरामध्ये जाताना बघा हे अतिक्रमणवाल्याने कसं धिंगाणा घातला. सगळे सरकारी खाते जिथं त्यांना पैसे भेटते तिथं ते असे स्वॅग मध्ये कामं करतात. त्यांचं स्वॅग बघितल्यानंतर मी आले आता पिंपळाच्या झाडाला आणि म्हटलं माझं पण थोडासा स्वॅग वाढवा. हनुमान दादा आज माझ्यावर जरा जास्तच नाराज होते. सकाळपासूनच मला इमोशनली खूप जास्त त्रास होतो. हो, मोतीचूरचे लाडू मला पण खाऊ वाटले तुमच्यासारखेच, पण ते मला खायचेही नव्हते आणि कोणाला वाटायचे नव्हते. मग मी ते ठेवून आले बाहेर. मंदिराच्या मागच्या साईडचं रंगरंगोटीचं काम चालू होतं. हनुमान दादाचं दर्शन घेऊन निघाली मी आता माझ्या एका फ्रेंडकडे. नाही आता फ्रेंड म्हणजे कोणत्या मंदिरात नाही जाणार आहे, आता खरी फ्रेंड आहे. आज मी त्यांना शॉपमध्ये येण्या अगोदरच कॉल केला होता, तुम्ही आहे की नाही, येऊ का नको शॉपमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये मी त्यांचं दाखवलं नव्हतं. ह्या आहेत दीक्षा मॅडम, तो मागा आहे तो अजय आहे. मी यांच्या शॉपमध्ये आले आणि बॉबी नाही खाल्ले असं तर होणार नाही, मग मी घेतले बॉबीचं पॅकेट. हो फक्त घेतलं नाही, खाऊन पण दाखवणार आहे. बॉबीचं पॅकेट फस्त केल्यानंतर आम्ही आलोय आता चहा बनवायला. त्यांना म्हणालो तुम्ही चहा करा, मी तुमचा व्हिडिओ करते. मग ते असं सोहा केल्यासारखं ऍक्टिंग करत होते. चहा तर करायचं होतं, पण दूध पण संपलेलं होतं आणि चहापत्ती पण संपलेली होती. दीक्षा मॅडमने पटकन सुमितला सांगितलं त्यांच्या दूध डेअरीमधून चहापत्ती आणि दूध आणायला. चहा करायला थोडासा वेळच झाला. मी जास्त चहा घेत नाही, पण तरी पण मला थोडासा दिला. चहा पिल्यानंतर आम्ही आलोय परत शॉपमध्ये येऊन त्यांनी केली थोडीशी दिवाबत्ती. त्यांचे फरसांचे शॉप आहे, तर त्यांच्याकडे पाणीपुरीचे पॅकेट्स खूप मोठे पडलेले असतात. तर त्या म्हटल्या चल आज आपण ना रगडा. पाणीपुरी तर होती, पण बाकीचं रगडा आणि कोथिंबीर आणि ते बाकीचं मटेरियल कुठून घेणार. मग चला ठरवलं की हे पाणीपुरीवाले भैया आहे त्यांच्याकडूनच करून घेऊ. पाणीपुरीवाली भैयानी मस्त कांदा कोथिंबीर रगडा टाकून मस्त बनवून दिलाय. हो टाकणार आहे, तिखट पाणी आणि गोड पाणी पण टाकणार. पाणीपुरीवाली भैयानी फ्रीमध्ये पण मनातून काम केलं. दीक्षा मॅडमला लागली होती भूक, तर मग आता आम्ही ताव मारतोय रगड्यावर. हो मला पण वेगळी प्लेट आहे. रगड्यावरती ताव मारल्यानंतर मी निघाले आता माझ्या घरी. आता जास्त तर भूक नाहीये, पण घरी जाऊन पण थोडंसं जेवण करणार. असेच मस्त व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. बाय.